आज कंपनी प्रशासन आपल्याला शेवटचा निर्णय देणार आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ही कंपनीची भूमिका आहे. कंपनीने आम्हाला बोलवलं होतं, आम्ही आमच्या निर्णयात ठाम आहोत आणि या लोकांना कामावर घेतल्याशिवाय कंपनीला पर्याय नाही आहे. कंपनी फक्त काय करते की कमीत कमी किती लोकांना घेऊ यासाठी ते स्ट्रॅटेजी करत आहेत. त्यांच्या रणनीतीला आम्ही पूर्ण उरलेलो आहे आणि ही जी लोक आलेली आहेत ती 36 वर्षापासून लढतात, ते त्यांचे बाप आहेत आणि या सर्वांना त्यांना घ्यावंच लागणार आहे. कारण की या लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत, यांचं प्रमाणपत्र आहे आणि या प्रमाणपत्राप्रमाणे यांचा पहिला राईट्स आहे आणि कंपनीला यांना काम द्यावंच लागणार आहे. मॅडम, मला एवढं सांगा, त्याच्यानंतरची पुढची भूमिका काय असेल? ते आम्ही सर्वजण मिळून आमचा जो सामूहिक निर्णय आहे तो सामूहिक निर्णय आम्ही अत्यंत संविधानाच्या पद्धतीने आणि शांततेच्या मार्गाने लढत आहोत. 13 तारखेला जे आश्वासन दिलं होतं रिलायन्स व्यवस्थापन रमेश धनावडे आले होते, त्यांनी आम्हाला 27 तारखेला बोलवलं होतं, निर्णय चर्चा करू असं आश्वासन दिलं, पण ते खोटे बोलले होते. ते खोटे बोलल्यामुळे आमच्या महिला एवढ्या आक्रमक झाल्या की त्यांनी अक्षरशः त्याला आग लावलेली आहे. हे त्याच्यापुढे काही करू शकतील महिला, आम्ही सांगू शकत नाही, तर त्यांचा आता पारा आहे रागाचा पुढे गेलेला आहे. त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री साहेबांना जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की तातडीने तुम्ही लक्ष द्या. टालाटल केली. मग जाहीर आमचं आव्हान आहे की 21 सेकंड रिलायन्सने आमची पुढील बैठक रिलायन्स कंपनीचे मालक मुकेश अंबानीसोबत ठेवे किंवा रायगडचे जिल्हाधिकारी निधी चौधरी मॅडमनी CM साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्यासोबत बैठक ठेवी. नमस्कार, मी राज वैशंपायन. माझा रायगड लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. यांसारख्या अधिकाधिक व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा माझा रायगड लाईव्ह सोबत. धन्यवाद.